आता बघणार आहोत मुंबई आणि उपनगरच्या टॉप 9 घडामोडी। आजपासून पुढील 3 दिवस मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्याला येलो अलर्ट जारी। तसंच कोकणात मुसळधार पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा अंदाज। डोंबिवलीतील पेंढारकर कॉलेजवर प्रशासक नेमा, अन्यथा कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीवर बहिष्कार टाकणार। डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाच्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा इशारा। डीआरपीपीएल कडून धारावी शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाकडे 334 रिकाम्या घरांची मागणी। या घरांचा वापर संक्रमण शिबिरांचे गाळे म्हणून केला जाणार। मुंबई महापालिकेत 52,221 पदं रिक्त, 1 लाख कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण। बोर्डिंग दुर्घटनेनंतरही पालिका लोहमार्ग पोलिसांवर अद्यापही कारवाई नाही। घटनेला महिना उलटूनही कोणत्याही अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली नसल्यानं माहिती अधिकाऱ्यातून स्पष्ट। वाढवण बंदरासाठी स्वतंत्र पायाभूत सुविधा, बंदर उभारणीसाठी स्वतंत्र मार्ग बांधले जाणार। लवकरच भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होणार। मध्य आणि कोकण रेल्वेवरून धावणाऱ्या गरीब रथ एक्सप्रेसला एलएचबी डबे। गरीब रथ एक्सप्रेसमध्ये सुधारित सुविधा, प्रवाशांच्या सेवेकरता रुजू। कल्याण पूर्वेत काँग्रेस जिल्हा अध्यक्ष सचिन पोटेंचे भावी आमदार म्हणून बॅनर झळकले। सचिन पोटेंनी आमदारकी लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती।